हाय हॅलो नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी शेवग्यांच्या शेंगांचं कालवण बनवलं आहे. बघू शकता तुम्ही, दिसायला किती छान दिसतं, झणझणीत असं चमचमीत हे कालवण आहे. आपण नेहमी शेवग्यांच्या शेंगाचा रस्सा करतो किंवा आपण डाळ बनवतो. आज मी हे सुक्कं कालवण केलं शेंगांचं. हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. खायला अगदी अप्रतिम लागतं, चटपटीत असं आंबट चिंबट. बघू शकता तुम्ही, दिसायला किती छान दिसतंय, स्मेल पण छान येते अशी. तुम्हाला जर ही माझी रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही ही रेसिपी आहे ना माझी नक्की करून बघा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चला आपण आता साहित्य बघून घेऊया. मी दोन ते तीन कांदे कापून घेतले बारीक, 2 बारीक टोमॅटो कापून घेतले, 1 चमचा मोठा लाल तिखट, हे सुकं खोबरं आणि शेंगदाणे भाजून क्रश करून घेतलं आहे, 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, छोटा चमचा हळद घेतली आहे, 1 छोटा चमचा जिरं घेतलं आहे, हिंग घेतलं थोडंसं, चवीपुरतं कोथिंबीर आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा. गॅस ऑन केला तर मी पहिल्यांदा तेल घालून घेते. या चमचा साईडने 2 मोठे चमचे तेल घातलं. कढीपत्ता घालते. कढीपत्त्याने तुझं स्मेल चांगली येते ना, म्हणून घालते. कांदा घालून घेते. कांदा आपल्याला सगळा लागणार आहे, सगळाच घालून घेते मी कांदा. आता कांदा आहे ना आपल्याला एक गुलाबी कलर येईपर्यंत ना, हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला ना हलकासा ना गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, जास्त स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही. हिंग घालते, जिरं घालून घेते, आलं लसूणची पेस्ट टाकली 2 चमचे. आपल्याला हे ढवळून घ्यायचं. एक छोटा चमचा हळद घालते. आपला कांदा ना ऑलमोस्ट भाजून होत आला. आता पुढच्या प्रोसेसला ना आपण जो टोमॅटो चॉप करून घेतला होता ना बारीक, बघा हा मी घालून घेते. बाहेर उन्हाळा भरपूर आहे, कडाक्याचं ऊन लागतंय बाहेर, आणि बाहेर शेवगा खूपच आला आहे. रोज रोज काय करायचं जेवायला. तुम्ही ना माझी ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा. व्हिडिओ आहे ना स्किप करू नका, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मीठ घालून घेते. मीठ टाकलं ना टोमॅटोमध्ये, टोमॅटो आहे ना आपला मस्त पटकन नरम होतो आणि लगेच भाजला पण जातो. बघू शकता तुम्ही. इथे ना झाकण ठेवते, आपलं टोमॅटो छान शिजू दे, व्यवस्थित नरम होऊ दे, मग आपण एक झाकण काढून घेऊया. 1 5 मिनिटं झाकण ठेवून घेते. चला झाकण काढून बघते. तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो ना खूप छान असा नरम झाला आहे. आता ना मी याच्यात ना मसाले घालून घेते. मी छोटे 2 चमचे ना तिखट घातलं, लाल तिखट. तुमच्यानुसार किती हवा तितकं घालून घ्या. छान असं ठेवून घ्यायचं आहे. बघा दिसायला किती छान दिसतंय. शेवगा आहेत ना, नेहमी आपण शेवग्यांचा रस्सा करतो किंवा डाळीमध्ये घालतो. आज शेवग्यांचं कालवण आहे ना, ते खायला अगदी अप्रतिम लागतं. तुम्ही करून बघा ही माझी रेसिपी. आणि शेवग्यांच्या शेंगापासून ना आपल्याला कॅल्शियम पण छान मिळतं. तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलं आहेत ना, त्यांना आवर्जून द्या शेवग्याच्या शेंगांपासून सूप पण छान होतं. मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन की सूप किती छान होतं आणि आपण लहान मुलांना कसं बनवून देऊ शकतो ते. आता मी ना पुढच्या प्रोसेसला ना जे सुकं खोबरं आणि शेंगदाणे घेतले होते मी, ते घालून घेते. मी हे वाटण करून घेतलेलं. मिक्स करायचं आहे. आपल्याला ना ही ग्रेव्ही आहे ना मस्तपैकी ना ह्याच्यामध्ये ना अशी फ्राय करतच राहायची आहे.
व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. अजिबात पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये, पाण्याचा वापर नाही करायचा आहे. पाणी न घालताना आपण आज शेवगा बनवणार आहोत. मस्त शेवग्यांचं कालवण होतं, खायला तर मस्तच लागतं चपाती भाकरीसोबत. आता मी एक थोडा वेळ ना हे झाकून ठेवते, एक 5-10 मिनिटासाठी. आपण हा जो मसाला घातला आहे ना तो व्यवस्थित जरा शिजू दे, मग आपण ह्याच्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया. झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे, तेल पण वरती आलं आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये शेंगा घालून घेते. शेंगा मस्त मी या साईजच्या छोट्या बघा, तुम्ही बघू शकता या साईजप्रमाणे मी कट करून घेतल्या व्यवस्थित स्वच्छ धुवून. तर व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, कालवण सुंदर लागतं. तुम्ही करून बघा, मस्त स्मेल येतोय. मी इथे ना एक छोटा चमचा ना पाणी घालते, फक्त एकच चमचा पाणी घालते. आता हे मी झाकून ठेवणार आहे आणि व्यवस्थित असं वाफेवरती शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय बघायला. तर मी झाकण ठेवते याच्यावरती. तर व्यवस्थित आपल्या या शेवग्याच्या शेंगा ना शिजू दे. चला आता आपण ना उघडून बघूया. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय. स्मेल पण अगदी छान येतोय. शेंगा पण आपल्या मस्तपैकी शिजल्या आहेत व्यवस्थित. बघू शकता तुम्ही, दिसायला किती सुंदर दिसतंय. मी बघते आता आपली शेंग शिजली आहे का. मी या सुरीच्या साह्याने तुम्ही बघू शकता आपली शेंग छान शिजली आहे. हे बघा व्यवस्थित शिजली आहे. जास्त पण आपल्याला शिजवून नाही घ्यायची आहे. शेंगांचा पूर्ण रस या कालवणामध्ये उतरला आहे. पाहू शकता अगदी सुंदर झालं हे कालवण. आता हे कालवण ना आपलं रेडी आहे. तुम्ही ना हे भातासोबत सुद्धा खाऊ शकता, पण चपाती आणि भाकरीसोबत ना, आणि खास करून तांदळाच्या भाकरीसोबत ना मस्तच लागेल. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. तुमच्या घरातील लहान मुलांना मोठ्या मुलांना द्या. आपण नेहमीच रस्सा करतो शेवग्याच्या शेंगांचा. आज हे कालवण केलं अगदी सुकं तिथल्या तिथेच असं, आणि अगदी 1-2 चमचे मी पाण्याचा वापर केला, जास्त पाण्याचा वापर नाही केला. असं चमचमीत झणझणीत शेंगांचं कालवण झालं आहे बघा. दिसायला किती सुंदर दिसतं. तुम्ही करून बघा रेसिपी. पाहू शकता अगदी ना चमचा ना म्हणजे घालताना अगदी हलगत हाताने घालायचं आहे, जेणेकरून शेंगा यातून एक 70% शेंगा शिजवून घेतल्या. जास्त शिजला नका, मग याचा शेंगा तुटतात आणि मग असे तुकडे होतात. आता ना मी गॅस बंद करते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की बनवा, ट्राय करा. बघा तुम्हाला ही नक्की आवडेल. तुम्ही करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शेंगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.